नातं तुटल्यामुळे मी खचून गेले आहे, तर यातून नेमकं मी बाहेर कसं यावं सर? येस, आता याला साधारणतः आपण रिलेशनशिप ट्रॉमा म्हणू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एखादं नातं ज्यावेळेस तुटतं, त्या नात्याला तो बऱ्यापैकी हील करण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याला कंट्रोलमध्ये आणता येत नाही ते डिझास्टर. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या इतर नात्यांवर पण त्याचा परिणाम व्हायला लागतो. अशा वेळी होओपोनोपोनो मधल्या काही स्ट्रॅटेजीज आहेत, किंवा काही रिच्युअल्स आहेत, ज्याच्यामध्ये आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू या 4 साधारणतः शब्दांचा वापर केला जातो. आणि जबाबदारी घेणं, क्षमा करणं, माफ करणं, सोडून देणं, आभार व्यक्त करणं आणि बिनशर्त प्रेम व्यक्त करणं याची एक रिच्युअल केली जाते. या प्रकारची रिच्युअल जर कोणी 21 डेज फॉलो केली ना, तर मी आपल्या कम्युनिटीमध्ये खूप लोकांचं बघितलं की 10-10 वर्ष कम्युनिकेशन नसणाऱ्या लोकांनी एकमेकांना फोन केलाय. घटस्फोटाच्या जवळपास उंबरठ्यावर उभा असणारं रिलेशन नंतर फ्लरिश झालंय. फक्त हे एकमेकांच्या साधारणतः चुकांची जबाबदारी घेतल्याने होतं. आणि यात तुम्हाला कुठेही समोरच्या व्यक्तीला फोन करून किंवा प्रत्यक्ष जाऊन सॉरी म्हणण्याची गरज नाही. सो रिलेशनशिप हिलिंगसाठी सगळ्यात बेस्ट उपाय तो म्हणजे होओपोनोपोनो.